नमस्कार. मी सविता अतुल कुमार मुनोत. मी कुकाणा, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर, महाराष्ट्र इथे राहते. चव महाराष्ट्राची आयोजित कुकिंग स्पर्धा यात माझं पहिल्या राऊंडमधून दुसऱ्या राऊंडमध्ये स्नॅक्स ही थीम देऊन निवड झालेली आहे. मी माझ्या परीने माझी डिश खूप छान पद्धतीने प्रेझेंट करण्याचा पूर्णतः प्रयत्न करेल आणि टॉप 5 फायनलिस्टमध्ये येण्याची माझी खूप इच्छा आहे. त्या दृष्टीने मी नक्की छान प्रयत्न करून मी जी स्नॅक्सची डिश बनवणार आहे ती खूप छान पद्धतीने प्रेझेंट करेल. आपण आम्हाला जी संधी दिली त्याबद्दल रंजना मॅम, जजेस आणि चव महाराष्ट्राच्या सर्व टीम मेंबरची मी खूप खूप आभारी आहे. असेच आपले सहकार्य आणि आमचे आपल्याला सहकार्य नेहमीच लाभो आणि असंच पुढे जात राहू. धन्यवाद. आज मी आपल्यासमोर व्हेजिटेबल्स अँड स्प्राउट क्रिस्पी हार्ट विथ हेल्दी चटणी ही रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. याच्यामध्ये मी जे साहित्य घेतलेलं आहे, हा जो आहे तो हुरडा आहे. हे मोड आलेले मूग, मोड आलेली मटकी, ग्रीन पीस आणि मकाची दाणे. हे जे आहे ते मी चटणी बनवण्यासाठी खोबरं, कच्चे शेंगादाणे, साखर, जिरा, अद्रक, लसण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि त्यासाठी हे दही घेतलेलं आहे. तेलाचा वापर मी करणार आहे. मीठ पण मी याच्यामध्ये टाकलेलं आहे. मीठ मिरची आपल्या आवडीनुसार आपण घेऊ शकतो. हे जे आहे ते मी प्रेझेंटेशनसाठी अशा पद्धतीने स्लाइस करून घेतलेले आहेत. मी जे क्रिस्पी हार्ट बनवणार आहे त्यासाठी मी ज्यावेळेस हार्ट शेपची जे कटलेट बनवणार आहे त्याच्यासाठी मी वरून खालून ह्याला हे हावरी आणि शेवाळ्यामध्ये घोळून घेणार आहे. हे जे आहे सारण ते सिमला मिरची, छोटे छोटे जे पीस खिसून शिल्लक राहिले होते ते वेस्टेज जाऊन न देता त्याचं मी सिमला मिरची, बीट, गाजर, कोबी हे जे पीस शिल्लक होते ते मिक्सरमधून हलकंसं पाणी टाकून बारीक करून घेतलेले आहेत. हे जे आहे ते सर्व प्रकारची पिठं आणि किसलेलं बीट, गाजर, कोबी हे जे आहे ते ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, नाचणीचं पीठ आणि बेसन पीठ हे सगळे पीठ मी घेतलेली आहेत. आणि आता हे जे स्प्राऊट वगैरे आहेत हे सगळे मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. आणि त्याचसोबत मी हिरवी मिरची, आलं, लसण, मीठ, जिरा आणि कोथिंबीर ह्या सगळ्या जिन्नस पण मिक्स करणार आहे आणि त्याची सारण करून घेणार आहे. आता आपण चटणी बनवण्यासाठी हे जे सगळ्या वस्तू आहेत ते मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकणार आहोत आणि त्याच्यासोबतच दही टाकणार आहोत आणि मिक्सरमधून बारीक अशी चटणी करून घेणार आहोत. हे जे आहे ते मी फोडणी तयार केलेली आहे. त्याच्यामध्ये जिरा, मोहरी, कढीपत्ता, हिंग, तेल असा वापर केलेला आहे. मी हे जे फोडणी बनवलेली आहे ते या सारणमध्ये पण थोडी ॲड करणार आहे जेणेकरून कढीपत्त्याची चव पण क्रिस्पी हार्टमध्ये लागेल आणि आपली डिश अधिकाधिक हेल्दी बनेल. हे जे सारण आहे त्याच्यापासून आपण रोल बनवू शकतो, कटलेट बनवू शकतो, क्रिस्पी हार्ट बनवू शकतो आणि थालपीठ बनवू शकतो. म्हणजे एकाच सारणापासून आपण 3-4 पदार्थ आरामात बनवू शकतो. हे जे आहे ते चटणी बनवण्यासाठी मी ज्या सगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत त्याच्या मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये ॲड करून घेतलेल्या आहेत. आणि हे जे सारण आहे त्याच्यामध्ये मी सगळ्या पद्धतीचे स्प्राऊट, वटाणे, वटाणे,
हिरवा जो आहे तो हुरडा आहे, आम्ही वर्षभरासाठी स्टोरेज करून ठेवतो, डीप फ्रीज करून ठेवतो. कोथिंबीर आहे, याच्यामध्ये जिरं आहे, लसूण, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर ह्या सगळ्या वस्तू याच्यामध्ये मी ॲड केलेल्या आहेत. आता हे दोन्ही पण जे हे चटणीचं आणि हे जे सारण आहे ते मी मिक्सरमधून हे सारण ओबडधोबड करून घ्यायचं आहे आणि ही चटणी जी आहे ती बारीक करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मिक्सरमधून चटणी बारीक करून घेतलेली आहे. आता ही चटणी याच्यामध्ये आपण ॲड हे मग मिक्सरमधून सारण काढून घेतलेलं आहे आणि हे सगळ्या प्रकारची पिठं घेऊन भाज्या तसेच मोड आलेले कडधान्य या सगळ्याचा वापर करून मी हेल्दी क्रिस्पी हार्ट विथ हेल्दी चटणी ही रेसिपी बनवणार आहे. हे जे सारण आहे आपण याच्यापासून भाजी देखील बनवू शकतो. हे सारण जे बनवलेलं आहे ते फोडणीमध्ये जिरा, मोहरी, हलकंसं लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घ्यायची. थोडा कढीपत्ता टाकायचा. तडतडल्यानंतर हे जे सारण आहे ते आपल्याला हवं त्या पद्धतीने आपण घ्यायचं, चांगलं परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केल्यानंतर मंद आचेवर ती भाजी 10-15 मिनटं उकळून द्यायची. मग ती भाजी तुम्ही पराठ्याबरोबर, भाकरीबरोबर देखील सर्व करू शकता. आणि मी हे जे सारण बनवणार आहे त्यापासून आपण थालीपीठ, रोल, क्रिस्पी हार्ट, कटलेट हे सगळं देखील बनवू शकतो. यात सगळ्या प्रकारची पिठं आपण घेतलेली आहेत. स्प्राऊट आणि व्हेजिटेबल्स हे सगळे आपण मिक्सरमधून बारीक केल्यानंतर याच्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत. आता हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळल्यानंतर मग त्याचे आपण क्रिस्पी हार्ट तसंच या डोपासून आपण कटलेट बनवू शकतो, रोल बनवू शकतो आणि थालीपीठ देखील बनवू शकतो. एकाच डोमधून आपण 4 प्रकार बनवू शकतो. माझ्याकडे असे वेगवेगळ्या प्रकारचे शेप आहेत. ते मी अशा पद्धतीने शेप देऊन याच्यामध्ये घोळून घेतलेलं आहे आणि आता तेल तापायला ठेवून मंद आचेवर ते तळून घेणार आहे. व्हेजिटेबल अँड स्प्राऊट हेल्दी क्रिस्पी हार्ट ही रेसिपी मी बनवलेली आहे. त्याच्यामध्ये मी सगळ्या प्रकारची ज्वारी, गहू, गव्हाचं पीठ, ज्वारी, गव्हाचं पीठ, बेसन पीठ, नाचणीचं पीठ हे सगळे पिठं घेतलेली आहेत आणि मी ही रेसिपी बनवलेली आहे. तर मग आपण ह्या रेसिपीपासून रोल बनवू शकतो, थालीपीठ बनवू शकतो आणि हे जे आहे ते मी आता हे आपण थालीपीठ बनवून घेऊया. या अशा पद्धतीने थालीपीठ बनवून घ्यायचं आहे. आपण अशा पद्धतीने थालीपीठ बनवून घेतले आहे. आता साईडला आपण तेल सोडायचं आहे. त्यानंतर मग हे असं करून घ्यायचं आहे आणि याच्यावर मंद आचेवर हे थालीपीठ होऊन द्यायचं आहे झाकण ठेवून. आता हे जे आहे ते तेल तळायला ठेवलेले आहे. आपण अशा पद्धतीने आपण थालीपीठ तयार करून घेतलेलं आहे. या डोपासून मी हे थालीपीठ तयार केलेलं आहे आणि हा जो डो बनवलेला होता हे वेगवेगळे शेप आहेत. त्याच्यापासून मी हे अशा पद्धतीने गोल हे करून घेतलं आणि अशा पद्धतीने आपण छापे मारून घ्यायचे आणि साईडचं जे आहे ते सगळं काढून टाकायचं आहे. आणि काढल्यानंतर मग आपण हे व्यवस्थित शेप देऊन त्याला असं घोळून घ्यायचं आहे आणि घोळल्यानंतर मग आपण तेलामध्ये तळायला टाकायचं आहे. मी अशाच पद्धतीने हे सर्व शेप बनवलेले आहेत. आपण पाहू शकता हे अशा पद्धतीने वेगवेगळे शेप बनवून मंद आचेवर हे तळून घ्यायचं आहे. तळल्यानंतर हे अशा पद्धतीने होतात. हे मंद आचेवर का तळायचं, कारण मग आतमधला जो भाग आहे तो कच्चा राहत नाही.
असं एकसारखं हलवून छान तळून घ्यायचं आहे याला. पलटी मारून घ्यायची याला. मी ही जी डिश बनवलेली आहे ती व्हेजिटेबल स्प्राउट. मी याच्यामध्ये व्हेजिटेबल स्प्राउट आणि सगळ्या प्रकारची पिठं घेतलेली आहेत आणि अशा पद्धतीची मी हेल्दी क्रिस्पी हार्ट बनवलेले आहेत. मी वेगवेगळ्या प्रकारचे शेप दिलेले आहेत. एकाच डोपासून मी थालपीठ बनवलेलं आहे, क्रिस्पी हार्ट बनवलेले आहेत, कटलेट बनवलेले आहेत आणि मी स्लाइस करून अशा पद्धतीने प्रेझेंटेशन केलेलं आहे. हे जे आहे ते मी ज्यूस बनवलेला आहे, बीटरूट हेल्दी ज्यूस बनवलेला आहे. त्याच्यासाठी मी साखरेचा वापर न करता हे बीटरूट बारीक किसून घेतलं, त्याच्यामध्येच मी गाठी टाकलेली आहे आणि हे जे आहे ते सब्जबी आहे. हे जे पदार्थ आहेत त्याच्यामुळे शरीरामधले उष्णता कमी होते. बीटरूटमुळं शरीरातील आयरनची कमी जी आहे ती रक्तवाढीसाठी बीटरूट हे खूप छान आहे. आणि ही जी पूर्ण डिश बनवलेली आहे ती कॅल्शियम, मिनरल, जीवनसत्वयुक्त अशी डिश बनवलेली आहे. ही डिश छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी खूप उपयुक्त अशी आहे. आपण आम्हाला जी संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.